नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी पिठलं करणार आहे। काही ठिकाणाला त्याला झुणका पण म्हणते ते, पण आज पिठलं भाकर मी करणार आहे। चला मग त्यासाठी लागणार आहे साहित्य। हे बघा, 2 कांदे घेतलेले आहेत, ते छोटे आकाराचे। तुमच्याकडे मोठे असले तर एकच घ्या। पिठल्याला पहिल्यांदा कांदा लागतो। आता हे कट करून घेणार आहे। हे बघा, बारीक कांदा असा कट करून घेतलेला आहे। आता हे बाजूला ठेवूया। एक बाउल घेतलेला आहे मी। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढं पिठलं करायचं नाही तेवढं तुम्ही बेसन घेऊ शकता। मी छोटी वाटी घेतलेलं आहे बेसन। आता एका नाही ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स खालीच करून घ्यायचा। तुम्ही तसंच टाकलं तर गरम पाणी करून फोडणीला तसं जरी पीठ वरनं टाकलं तरी पण चालेल, पण काय की त्याच्या अशा गाठी होते ते, त्यामुळं खालीच आपण मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे टाकल्यावर गाठी होत नाही त्या, आणि आपल्याला फोडायला पण त्रास नाही होत असं गाठी। त्यामुळे खालीच पीठ अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, ही गाठी आहे त्या, त्यामुळे मी आता हे सगळं मिक्स करून घेणार चांगलं फोडून। असं चमच्याच्या साहाय्याने सगळं फोडून घ्यायचं आहे। हे बघा, असं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। चांगली गाठी फोडून घेतलेले आहे ते। आता याच्यात एक सुद्धा गाठ नाही राहिलेली। आता ही बाजूला ठेवून देऊया। थोडंसं गलासभर छोटं गलास पाणी इतपत घेतलेलं आहे। आता ही बाजूला मी गरम करायला ठेवणार आहे। आता कढई तापत ठेवलेली आहे, चांगली अशी तापलेली आहे कढई। ह्याच्यामध्ये 2 पळी तेल ओतणार आहे। तेल चांगलं असं गरम होऊ द्यायचं आहे। हे बघा, तेल चांगलं गरम झालेलं आहे। अर्धा चमचा इतपत मी मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली अशी फुलू द्यायची, तडतड उडू द्यायची। हे बघा, मोहरी अशी चांगली उडायला लागली तडतड। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकणार आहे। लगेच कांदा टाकून द्यायचा। हे बघा, कांदा असा लाल तळून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी तिखट टाकून घेणार आहे, 1 चमचा, आणि वरती अर्धा टाकलेला आहे तिखट। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाका। जर पिठलं कसं तिखट असल्याशिवाय जरा चांगलं नाही लागत, त्यामुळे मी थोडंसं तिखट जास्त टाकलेलं आहे। तुम्ही कमी पण करू शकता। अर्धा चमचे मी इथं हळद टाकलेली आहे। हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतलेलं आहे मी पाणी ओतून। आता ही जे मिक्स केलेलं आहे ना या कांद्यात, आणि असं हलवायचं। हे बघा, असं बघा, एक सुद्धा गाठ झाली नाही। आपण जे गरम पाणी केलेलं आहे ना ते ह्याच्यात ओतून घ्यायचं आहे। हे बघा, असं गरमच पाणी ओतायचं आहे बरं का, गार अजिबात नाही। जेवढं तुम्हाला पिठल्याचं हे पाहिजे ना, पातळ घट, तेवढं तुम्ही करू शकता। मी थोडंसं पातळच करणार आहे, म्हणजे शिजायला पण ते होत नाही। शिजून नंतर ना घट होते, त्यामुळे गरम पाणी ओतायचं आहे, गार नाही। तुम्ही बघू शकता, मी एवढं पाणी ओतलेलं आहे आणि असं पातळ केलेलं आहे। हे बघा, एक सुद्धा गाठ झालेली नाही। तर खालीच मिक्स करून घ्यायचं पीठ, म्हणजे गाठ होत नाही ते। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं मी मीठ टाकणार आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही। काळ्या मिरचीच पण करते ते, तुम्ही काळ्या मिरचीच पण करू शकता। मला अजून थोडंसं घट वाटतंय, म्हणून मी अजून शिजणार आहे पिठलं, त्यामुळे मी थोडंसं पाणी ओतणार आहे। शिजून अजून घट्ट होतं हे पिठलं, त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त वाढवलेलं आहे।
हे बघा एवढं. आता याच्यावरती काय करणार आहे, झाकण ठेवणार आहे. हे बघा बुडबुडे अशा उडते ते, म्हणून काय करायचं माहिती आहे का, हे चांगलं असं झाकून ठेवायचं. म्हणजे काय हातावरती येऊ नये म्हणून त्यासाठी हे झाकण ठेवायचं आणि चांगलं 10-15 मिनटं चांगलं असं शिजू द्यायचं आहे. बघा मी झाकण ठेवून दिलेलं आहे. हे बघा आता याच्यावरचं मी झाकण उघडून घेणार आहे. मस्त असं शिजत आलेलं आहे. आता हे चांगलं हलवून घेणार आहे. एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण हलवून चांगलं हलवून घेणार आहे. हे बघा मस्त असं शिजलेलं आहे, चांगलं शिजलेलं आहे पिठलं. एकदा असं मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. मग कुठंच गिटोळे बघा झाल्या नाही, त्या व्यवस्थित असं झालेलं आहे पिठलं. काही त्रास नाही झालेला, त्याला फोडायचं वगैरे काही त्रास नाही झालेला. त्यामुळे चांगलं झालेलं आहे पिठलं, चांगलं शिजलेलं पण आहे. अजून एकदा मी झाकून घेणार आहे. अजून 10-15 मिनटं मी ठेवून देणार आहे. आता इकडे तवा ठेवलेला आहे, भाकर टाकून घेणार आहे. पिठलं शिजतंय तोपर्यंत भाकर टाकून घेऊया. हे बघा मी ज्वारीची भाकर करणार आहे. थोडं थोडं पाणी टाकून अशी ज्वारीची भाकर करायची, जास्त पाणी नाही टाकायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. जेवढं चांगलं मळाल ना तेवढं भाकर चांगली अशी फुगते. त्यामुळं पीठ अगोदर चांगलंच मळून घ्यायचं. ते बघा असं थोडं थोडं पाणी टाकत हे करायचं बरं का. दोन्ही हाताने असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं मळून 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 घ्यायचं. म्हणजे तुमची भाकर अशी चिरणार बी नाही आणि उलणार बी नाही आणि चांगली फुगणार. कडक कोपऱ्याला लागलेलं पीठ बी असं घ्यायचं मिक्स करून आणि थोडं पाणी घ्यायचं, असं चांगलं चोळून घ्यायचं. त्यांना तेवढी ज्वारीची भाकर चांगली होती आणि पिठल्यासोबत खाया तर लय मस्त लागते. जे कडक कोपऱ्याला असं पीठ लागलेलं आहे ना, ते असं पिठाच्या साह्यानं असं पीठ फिरवून घ्यायचं. हे बघा चांगलं असं लोण्यावाने मी पीठ केलेलं आहे. हे बघा हे बघा राहिलेलं पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्याची अजून एक भाकरी करून घ्यायची मिक्स करून. कडेने थापायचे. आता तव्यावर टाकून घ्यायची, करून घ्यायची. गॅस फुल, भाकरीला असं पाणी लावून घ्यायचं. एक्स्ट्रा पाणी पूर्ण असं हे झालेलं आहे, वाळून गेलेलं आहे. मस्त अशी भाकर फुलायला लागलेली आहे. हे बघ चांगली शिकून घ्यायचे. बघा ज्वारीची भाकर तयार आहे. आता मी एका ताटामध्ये काढून घेते. हे बघा ताटामध्ये ठेवलेले आहे. हे बघा पिठलं बी आपलं घट्ट झालेलं आहे, शिजून मस्त असं शिजलेलं आहे. खमंग वास सुटलेला आहे पिठल्याचा. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बरं का. कोथिंबीर टाकून थोडेसे मिक्स करून घ्यायचे. म्हणजे कोथिंबीर सगळीकडे मिक्स झाली पाहिजे.
शिजून पिठलं चांगलं तयार आहे। 2 वाफे मी काढून घेतलेले आहेत पिठले, त्यामुळे मस्त असं शिजलेलं आहे पिठलं। पिठल्याचा असा कलर बदललेला आहे बघा। शिजल्यानंतर पिठल्याचा कलर बदलतो। आता मी एका वाटीमध्ये काढून घेते। या मग झुणका भाकर, पिठलं भाकर ही थाळी तयार आहे। या मग खायला। कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगा। गरम गरम खायला या।